नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. DCC बँक एक्झामसाठी जी आपण फ्री ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे, त्या बॅचमधलं सहकार ह्या विषयावरचं आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे, भाग 3. आणि आजच्या या भागामध्ये आपण सहकाराची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. याआधी आपण 2 भाग कंप्लीट केलेत. त्याच्यामध्ये ओव्हरऑल आपण पहिल्या भागामध्ये सहकार या विषयाचा अभ्यासक्रम, त्यानंतर आपल्याला लागणारं स्टडी मटेरियल आणि या एकूणच बॅचची स्ट्रॅटेजी डिस्कस केली होती. आणि दुसऱ्या भागामध्ये सहकारी संस्थेचा अर्थ, सहकारी संस्थेच्या ज्या व्याख्या आहेत वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या त्या अभ्यासल्या होत्या. आणि त्याचबरोबर सहकाराचा इतिहास हे देखील आपण दुसऱ्या भागामध्ये अभ्यासला होता. आता आजच्या या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला सहकाराची वैशिष्ट्ये हे अभ्यासायचं आहे. याच्यावरती साधारणतः 2 प्रश्न 15पैकी विचारले जातात ह्या टॉपिकवरती. बट हा टॉपिक बघण्याआधी मेक शुअर की तुम्ही आधीचे दोन्ही व्हिडिओ बघितलेत, कारण आपला जो कंटेंट असणार आहे तो लिंक्ड असणार आहे, बरोबर. आधीचे जे डिस्कशन्स आहेत त्याचा रेफरन्स जो आहे तो नंतरच्या व्हिडिओजमध्ये येत जाईल. तेव्हा आधीचे व्हिडिओज जर तुम्ही बघितले असतील तर नंतरचं समजणं सोपं जाईल. तेव्हा मेक शुअर की तुम्ही आधीचे दोन्ही व्हिडिओ बघितले नसतील तर कृपया ते आधी बघा आणि मगच हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आपण आता सहकाराची वैशिष्ट्ये अभ्यासायला सुरुवात करूयात. साधारणतः सहकाराची 11 वैशिष्ट्य जी आहेत ती 11वी स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. कुठलंही पुस्तक बघितलं तर साधारणतः हेच 10-11 जे आहेत सहकाराची वैशिष्ट्य तुम्हाला बघायला मिळतील. हा जो आहे तो रिलेटिव्हली सोपा टॉपिक आहे आणि याच्यावरती क्वेश्चन्स फार इझिली फ्रेम होतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कुठलं हे सहकाराचं वैशिष्ट्य आहे किंवा सहकाराचं वैशिष्ट्य नाही. तर हे जे 11 जे कीवर्ड्स आहेत हे जर तुम्हाला माहीत असले आणि हे जर नीट समजलेले असले तर तुम्ही क्वेश्चन्स एकदम इझिली सॉल्व करू शकता आणि 2 मार्क किंवा 2 क्वेश्चन जे आहेत ते आपले कुठेही जात नाहीत. तर आता 1 बाय 1 जे आहेत ते आपण सहकाराचे वैशिष्ट्य एक एक करून समजून घेणार आहोत. त्याआधी एक जस्ट आपण गो थ्रू करूया. पहिलं जे ते व्यक्तींचे संघटन, दुसरं जे ते सहकार संघटना ही ऐच्छिक संघटन असतं. त्यानंतर सहकारी संघटनामध्ये लोकांचं उद्दिष्ट समान असतं. त्याचबरोबर सहकारी संघटन हे लोकशाही प्रकारचं संघटन असतं. सहकारी संघटनामध्ये समानतेला फार जास्त महत्त्व असतं. सहकारी संघटना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं एकत्रीकरण करते. त्यानंतर सहकारी संस्थेचा उद्देश हा सेवेचा उद्देश असतो, ना की नफा कमावण्याचा. त्यानंतर सहकारी संस्थेमध्ये परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य करण्याला प्राधान्य दिलं जातं. सहकारी संस्थेच्या माध्यमातून मध्यस्थांचं उच्चाटन होतं. सहकारी संस्था किंवा सहकार ही एकूणच आर्थिक आणि सामाजिक चळवळ आहे आणि सहकार हा एक व्यवसाय संघटनाचा प्रकार आहे. आता हे 11 जे वैशिष्ट्य आहेत आपण 1 बाय 1 नेक्स्ट स्लाईडमध्ये डिस्कस करूया की हे नेमकं आहे काय. तर सगळ्यात पहिले सहकार हे व्यक्तींचे संघटन आहे. समाजामध्ये खूप लोक असतात जे आर्थिकदृष्ट्या काय असतात, दुर्बल असतात आणि इंडिव्हिज्युअली ते आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यावेळेस काय होतं की आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते सामूहिकरित्या एकत्र येतात आणि सहकारी संस्थेची स्थापना करतात. आणि हे सभासद जे आहेत तेच या संस्थेचे मालक असतात. आणि सहकारी संस्थेमध्ये भांडवलापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा असतो, बरोबर. सभासदांनी किती भांडवल आणलं याला महत्त्व नाही, सभासद आहे याला महत्त्व आहे. कारण प्रत्येक सभासदाला सहकारी संस्थेमध्ये समान मत असतं. त्याने किती भांडवल आणलं आहे याच्यावरती त्याला मतं अवलंबून नसतात. प्रत्येक सदस्याला एक मत हे सहकाराचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये सभासद हा घटक महत्त्वाचा असतो, ना की सभासदांनी आणलेलं भांडवल. महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थेचं जे नियमन होतं ते महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या नुसार होतं. आणि ॲज ऑफ नाऊ महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार कुठलीही सहकारी संस्था स्थापन करायची असेल तर वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्तींची आवश्यकता असते. याचा अर्थ काय की सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील, म्हणजे ते लोक एक कुटुंबातले नको आहेत, तर किमान 10 लोक एकत्र यायला हवेत, तरच कायद्यानुसार सहकारी संस्थेची अधिकृतरित्या स्थापना करण्यात येते. तर सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे की सहकारी संस्था ह्या व्यक्तींचं संघटन असतं आणि या संघटनांमध्ये भांडवलापेक्षा व्यक्तीला किंवा सभासदाला जास्त महत्त्व असतं आणि सभासद हाच
सहकारी संस्थेचा मालक असतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण बघूया, ते म्हणजे ऐच्छिक संघटन. सहकारी संस्थेचं सभासदत्व जे असतं ते सर्वांना ऐच्छिक असतं. म्हणजे लोक एकतर आपल्या इच्छेनुसार सहकारी संस्थांमध्ये भाग घेऊ शकतात किंवा भाग नाही घेऊ शकत. त्यांना फोर्स करता येत नाही. त्यांना जर भाग घ्यायचा असेल तर ते भाग घेतात आणि भाग घ्यायचा नसेल तर ते भाग घेत नाहीत. म्हणजेच काय, तर सभासदत्व ऐच्छिक असतं, बरोबर. आणि ह्या सभासदत्वासाठी कुठल्याही व्यक्तीचा जात, धर्म, पंथ, लिंग किंवा आर्थिक परिस्थिती याचा विचार केला जात नाही. त्याचबरोबर सहकारी संस्थेमधील सभासदाचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी देखील कोणत्याही व्यक्तीवरती सक्ती केली जात नाही. आता एक घटना दुरुस्ती केलेली आहे 2011मध्ये, बरोबर, 97वी घटना दुरुस्ती. तर त्या घटना दुरुस्तीद्वारे सहकार्यासंबंधित काही कलमं जी आहेत ते संविधानामध्ये जोडली गेली आणि सहकारी संस्था स्थापन करणे हा घटनात्मक अधिकार जो आहे तो नागरिकांना देण्यात आलेला आहे. म्हणजे काय, की लोक स्वतःच्या इच्छेनुसार सहकारी संस्थाही स्थापन करू शकतात. त्यांच्यावरती कोणतीही जबरदस्ती केली जात नाही. त्याचबरोबर त्यांचं सभासदत्व रद्द करण्यासाठी देखील त्यांच्यावरती कोणतीही सक्ती केली जात नाही. म्हणजेच सहकारी संघटना हे एक ऐच्छिक संघटन आहे. हे देखील सहकारी संस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतरचं सहकारी संस्थांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे समान उद्दिष्ट. सहकारामध्ये जे लोक एकत्र येतात त्यांचं उद्दिष्ट हे एक समान असतं, बरोबर. त्या लोकांच्या गरजा समान असतात आणि त्या गरजांची पूर्ती करण्यासाठी ते लोक एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. फॉर एक्झाम्पल, ज्या लोकांना घराची गरज असते असे समान गरज असणारे लोक एकत्र येतात आणि काय करतात, सहकारी गृहनिर्माण संस्था, ज्याला आपण शहरामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज म्हणतो, त्या स्थापन करतात. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ की साखर कारखान्याचं, बरोबर. साखर कारखान्याचा शेतकरी काय आहे की स्वतः साखर कारखाना स्थापन करू शकत नाही, बट त्याला त्याच्या शेतामध्ये पिकवलेला माल जवळच्या कुठल्या तरी मार्केटला घालायचा आहे. मग आता ग्रामीण भागामध्ये कारखाने कुठून येणार, बरोबर. मोठमोठे उद्योगपती ग्रामीण भागामध्ये गुंतवणूक करणार नाहीत. मग अशा वेळी काय करतात की शेतकरी लोक एकत्र येतात, सभासद बनतात आणि सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करतात. आपल्या राज्यामध्ये जेवढेही सहकारी साखर कारखाने आहेत हे सगळे कोणाच्या मालकाचे, तर शेतकऱ्यांच्या मालकाचे. कसे, कारण शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये शेअर्स असतात, काही भाग असतात. सगळे शेतकरी या त्या कारखान्यांचे भागधारक असतात. त्यांनी सर्वांनी मिळून त्या कारखान्यासाठीचं सुरुवातीचं भांडवल उभं केलेलं असतं. त्या लोकांची गरज काय असते की त्यांना आपल्या शेतातला माल जो आहे, शेतातला ऊस जो आहे तो जवळच कुठेतरी मार्केटमध्ये विकायचा आहे. बट जवळ फॅक्टरी नसल्यामुळं, मार्केट नसल्यामुळं शेतकऱ्यांनी काय केलं की आपल्या क्षेत्रामध्ये सहकारी पद्धतीने साखर कारखाना सुरू केला. तर याच्यामध्ये समान उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे की आपला शेतमाल जो आहे तो खपवायचा आहे, मार्केटला योग्य दरामध्ये द्यायचा आहे. बट तिथं मार्केट नाही. मग शेतकऱ्यांनी काय केलं, स्वतःची गरज जी ती स्वतः पूर्ण केली. कशी, सहकारी साखर कारखाना सुरू करून. तर हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सहकारामध्ये समान उद्दिष्ट असणारे लोक एकत्र येतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे लोकशाही संघटन. सगळ्या सहकारी संस्था ह्या लोकशाही प्रकारच्या संघटना असतात, बरोबर. जसं मी आधी सांगितलं की सहकारामध्ये व्यक्तीनं भांडवल किती आणलं आहे त्यापेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिलं जातं आणि एक व्यक्ती एक मत ह्या पद्धतीनं सहकारी संस्थांचा कारभार चालतो. कोणी किती गडगंज श्रीमंत असला, त्यांनी किती भांडवल स्वतः उभं केलेलं असलं तरी त्यालाही एकच मत आणि दुसऱ्या व्यक्तीलाही एकच मत. अशा प्रकारे सहकारी संस्थांचा कारभार जो आहे तो चालतो. सहकारी संस्थांचा कारभार जो आहे तो सर्व सभासदांनी मिळून जो संचालक निवडून दिलेला असतो प्रतिनिधी म्हणून, त्या संचालक मंडळाकडून चालवला जातो. लोकशाही कारभार हाच सहकाराचं मेन गाभा आहे. त्यामुळे लोकशाही संघटन हे एक सहकाराचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं सहकार्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे समानता. जसं मी आधी सांगितलं की सहकारामध्ये समानतेला महत्त्व आहे. कुठल्याही व्यक्तीची जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग किंवा आर्थिक परिस्थिती, तो गरीब आहे की श्रीमंत आहे, त्याचा जन्म कुठं झाला, कुठल्या धर्मामध्ये झाला, कुठल्या जातीमध्ये झाला, या कुठल्याही बाबी विचारात घेतल्या जात नाहीत. कोणी कनिष्ठ किंवा श्रेष्ठ असा नसतो. सगळ्या सभासदांना समान दर्जा, समान हक्क, समान अधिकार आणि समान मताची किंमत असते.
म्हणून समानता हा सहकार्याचा पाया मानला जातो आणि ते सहकार्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण बघूया, ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे एकत्रीकरण. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणारे लोक स्वतःचा विकास करू शकत नाहीत इंडिव्हिज्युअली, त्यामुळे ते लोक एकत्र येतात आणि सहकारी संस्था स्थापन करून आपली स्वतःची शक्ती वाढवतात आणि स्वतःचा विकास जो आहे तो संघशक्तीच्या माध्यमातून करून घेतात. त्यामुळे व्यापारी किंवा भांडवलदार जे मध्यस्थ दलाल असतात त्यांच्यापासून आर्थिक शोषण जे लोकांचं होत होतं ते कमी होतं. त्यामुळे सहकारी संस्था एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं किंवा दुर्बल व्यक्तींचं संघटन आहे. तर हे देखील एक सहकार्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही जर बघितलं तर सहकारी संस्थांमध्ये गडगंज श्रीमंत लोक शक्यतो नसतात. त्याच्यामध्ये कुठले लोक असतात तर आर्थिकदृष्ट्या जे वीक आहेत किंवा जे मिडल क्लास लोक आहेत तेच एकत्र येऊन सहकारी संस्थांची जास्त करून स्थापना करतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे सेवा उद्देश. हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. बरोबर, कुठल्याही प्रकारच्या खाजगी कंपन्याचा किंवा कारखान्याचा मेन उद्देश हा नफा कमावणे असतो. बरोबर, पण सहकारी संस्थांचा उद्देश हा नफा कमावणं नसून सेवा देणं हा उद्देश असतो. अर्थातच सहकारी संस्था देखील एवढा नफा नक्कीच कमवतात की त्यांचा जो खर्च आहे तो निघला पाहिजे, बट फक्त नफा कमवणे हा त्यांचा मेन उद्देश नसतो. ज्या भांडवली खाजगी कंपन्या आहेत त्यांचा उद्देश हा नफा कमावणे असतो. त्याच्यामध्ये काय होतं की कामगारांची देखील पिळवणूक होते, बट सहकारी संस्थांमध्ये नफा कमावणं हा मेन उद्देश नसतो, तर सेवा देणं हा मेन उद्देश असतो. आणि जरी नफा झाला तर हा नफा काय की त्यांच्या ग्राहकांना किंवा सभासदांना चांगल्या सेवा देण्यासाठीच वापरण्यात येतो. वैयक्तिक एका व्यक्तीसाठी हा नफा सहकारी संस्थांमध्ये वापरला जात नाही. बरोबर, त्यामुळे सहकारी संस्थेचा उद्देश जो आहे तो सेवा देणे हा आहे. हे देखील सहकारी संस्थेचं एक सगळ्यात जास्त महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की सहकारी संस्थांचा उद्देश हा नफा कमावणे नसून सेवा देणे हा आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य. आता हे मी काय जास्त एक्सप्लेन करत नाही. बरोबर, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं की सहकार्याची मुळात व्याख्याच आहे की परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य. सहकार्यामध्ये लोक एकत्र येतात, एकमेकांना मदत करतात आणि आपला जो आहे तो विकास साध्य करून घेतात. हे तुम्ही रीड करायचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला की कर्मचाऱ्यांचे पतसंस्था कशा प्रकारे काम करतात. तर परस्पर सहाय्यातून स्वसहाय्य हे देखील सहकारी संस्थांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन. आपण ज्यावेळी बघतो बाजार समिती किंवा इतर ठिकाणी, त्या ठिकाणी मध्ये दलाल असतात. हे दलाल काय करतात की मध्ये कमिशन खातात. बरोबर, म्हणजे कस्टमरकडनं पैसे ते जास्त घेतात आणि विक्रेत्याला पैसे कमी देतात आणि मध्ये जे दलाल तेच कमिशन खातात. तर सहकारी संस्थांमध्ये काय होतं की हे मधले दलाल जे आहेत ना ते इलिमिनेट केले जातात. आता दलाल ज्यावेळेस मध्ये येतात त्यावेळेस काय करतात, सपोज माझ्याकडे वस्तू आहे ती मला एक्स किमतीला विकायची आहे, पण हा दलाल काय करतो एक्स प्लस त्याचं वाय हे कमिशन ॲड करतो आणि जो खरेदीदार आहे जो ग्राहक आहे त्याला एक्स प्लस वाय किमतीला विकतो. यामुळे काय होतं की खरेदीदाराला वाय ही अधिकची रक्कम द्यायला लागते. पण सहकारी संस्था काय करतात की उत्पादकाकडनं डायरेक्ट वस्तू विकत घेतात आणि ग्राहकाला डायरेक्ट वस्तू विकतात. बरोबर, याच्यामुळे काय होतं की दलाल जे ते एलिमिनेट केले जातात. याच्यामुळं ग्राहकांची जी ती पिळवणूक होत नाही, उत्पादकांना देखील व्यवस्थित भाव भेटतो आणि अशा प्रकारे मध्यस्थ किंवा दलाल जे आहेत ते इलिमिनेट केले जातात, म्हणजेच त्यांचं उच्चाटन केलं जातं. तर दलालांचं किंवा मध्यस्थांचं उच्चाटन करणं हे देखील सहकार्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघूया ते म्हणजे आर्थिक व सामाजिक चळवळ. मागच्या लेक्चरमध्ये मी देखील सांगितलं होतं की सहकार ही आर्थिक आणि सामाजिक चळवळ आहे. बरोबर, एकूणच सहकारामध्ये जी आपण व्याख्या बघितली होती की लोक कशासाठी एकत्र येतात, तर स्वेच्छेने स्वतःची आर्थिक उन्नती करून घेण्यासाठी किंवा स्वतःचा आर्थिक विकास करून घेण्यासाठी लोक एकत्रित येतात. बरोबर, ज्यावेळेस लोकांचा आर्थिक विकास होतो त्यावेळेस काय होतं, समाजामध्ये स्थित्यंतर येतं, समाजाची स्थिती बदलते. म्हणूनच आर्थिक जर विकास झाला लोकांचा तर सामाजिक विकास देखील होतो. म्हणूनच सहकार काय आहे, आर्थिक चळवळ तर आहेच बट ती सामाजिक चळवळ देखील आहे. तर सहकाराचं हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सहकार जे
ती आर्थिक आणि सामाजिक चळवळ आहे. काही प्रायव्हेट कंपन्याज आहेत त्या देखील नफा कमवतात, बरोबर. म्हणजेच काय की आर्थिक चळवळ आहे ती, पण तिथं सामाजिक चळवळ नाही. कारण प्रायव्हेट कंपनीने जर नफा कमवला तर तो नफा जो आहे कुठल्या तरी एका व्यक्तिविशेषच्या फायद्यासाठी वापरला जातो, बरोबर. तो व्यक्ती राखून ठेवतो, त्याच्यामधून समाजाचा एवढा काही फायदा होत नाही. बट सहकारामध्ये लोकांचा आर्थिक विकास देखील होतो. हा नफा जो आहे तो लोकांमध्ये वाटला जातो आणि ज्यावेळेस लोकांच्या हातात पैसा येतो त्यावेळेस लोकांची राहण्याची पद्धत सुधारते, राहणीमान सुधारतं, बरोबर. शिक्षणाचा दर्जा सुधारतो, आरोग्याचा दर्जा सुधारतो, लोकांच्या सोयीसुविधा वाढतात, स्वच्छता वाढते. याच्यामुळे काय होतं की समाजात देखील आमूलाग्र बदल घडून येतात. त्यामुळं सहकार काय आहे, आर्थिक चळवळ तर आहेच, त्याचबरोबर सामाजिक चळवळ देखील आहे. त्यानंतर पुढचं आणि शेवटचं सहकार्याचं आपण वैशिष्ट्य बघणार आहोत ते म्हणजे व्यवसाय संघटन प्रकार. आता व्यवसाय संघटनाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की काही प्रायव्हेट कंपनीज आहेत ज्याला आपण खाजगी म्हणतो, काही मर्यादित कंपनीज आहेत प्रायव्हेट लिमिटेड, काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज आहेत ज्याला आपण PSU म्हणतो, बरोबर. काही प्युअरली गव्हर्मेंट कंपनीज आहेत, बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय होतं, खाजगी कंपनीमध्ये सगळा मालकी हक्क एका व्यक्तीकडे असतो, प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काय असतो, शेअर होल्डर्सकडे असतो. बट प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे जेवढे व्यक्तीकडे शेअर्स आहेत किंवा जेवढं भांडवल तो घेऊन येतो आहे तेवढा त्याला अधिकार असतो. सहकारामध्ये भांडवल कितीही आणलं तरी त्याला मत एकच आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला व्हॅल्यू एक आहे. प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काय होतं की तुमच्याकडे शेअर्स किती किमतीचे आहेत किंवा तुम्ही किती भांडवल गुंतवलं आहे याच्यावरती तुमची किंमत ठरते, बरोबर, किंवा याच्यावरती तुमच्या मताची किंमत ठरते. परंतु सहकारामध्ये तुमच्याकडे कितीही शेअर्स असो, 1,00,000 असू किंवा 1 असू, तुम्हाला मत जे आहे ते एकच मिळतं. याच्यामुळं सहकारामध्ये व्यक्तीला जास्त किंमत आहे. तर सहकार हे जे आहे ते एक विशिष्ट प्रकारचं व्यवसाय संघटन आहे. तर हे मेन जे आहेत ते आपण सहकार्याचे वैशिष्ट्य बघितले. जस्ट एकदा आपण रिपीट करूया. सहकार्याचे वैशिष्ट्य प्रमुख कुठले होते की ऐच्छिक संघटन आहे, लोकशाही प्रकारचं संघटन आहे, व्यक्तींचं संघटन आहे, त्याचा उद्देश हा नफा कमावणे नसून सेवा कमावणे आहे, ते एक आर्थिक त्याचबरोबर सामाजिक चळवळ आहे. तर हे जे आहेत ते प्रमुख वैशिष्ट्य आहेत. हे 11 जे वैशिष्ट्य त्याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि ह्या टर्म जे आहेत ते 1 बाय 1 आठवून थोड्या रिमेंबर करण्याचा प्रयत्न करा की ह्या टर्म्स नक्की काय आहेत, कारण याच्यावरती हमखास 2 प्रश्न 15पैकी येतात. आता याच्यानंतर पुढं आपल्याला सहकार्याची तत्त्वे देखील बघायची आहेत. पण ही सहकार्याची तत्त्वे आणि वैशिष्ट्ये तुम्ही जर बघितली तर ही तुम्हाला समान वाटतील. बट हे जर तुम्ही डिस्टिंक्टिव्हली व्यवस्थित स्टडी केलं तर तुम्हाला नंतर फरक व्यवस्थित लक्षात यायला मदत होईल की सहकार्याची वैशिष्ट्ये आणि तत्त्व याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. आय होप की ह्या सगळ्या गोष्टी 11 वैशिष्ट्य तुम्हाला क्लिअर झाले असतील. काही डाऊट्स असतील किंवा काही तुमचे सजेशन्स असतील तर प्लीज कमेंट करून नक्की कळवा. कारण ही रेकॉर्डेड बॅच आहे, मी व्हिडिओज रेकॉर्ड करतो आणि अपलोड करतो, त्यामुळे तुमचा काय फीडबॅक आहे, तुम्हाला समजतं आहे, याचा फायदा होतो आहे हे काय मला कळत नाही. त्यामुळे प्लीज कमेंट करून तुमचा जो काय फीडबॅक असेल तो कळवा. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सहकार्याचं महत्त्व हा देखील एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो कवर करणार आहोत. बट परत एकदा सांगतो की तुम्ही व्हिडिओज जे ते सिक्वेन्स वाईज बघा, बरोबर. डायरेक्टमध्ये कुठला तरी रँडम व्हिडिओ बघायला सुरुवात करू नका. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर अशाच सिक्वेन्सनं जा, तरच तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट जे ते क्लिअर व्हायला मदत होईल. आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर जे ते आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.